नमस्कार मित्रांनो. आज आपण 10वा पाठ बघूया. राष्ट्रीय चळवळीची वाटचाल. हा पाठ आपल्यासाठी महत्त्वाचा आहे कारण राष्ट्रीय चळवळीवर नेहमी प्रश्न विचारले जाते. तर मग या पाठामध्ये आपल्याला काय बघायला मिळणार आहे? या पाठामध्ये आपल्याला लॉर्ड कर्झनबद्दल माहिती बघायला मिळणार आहे. बंगाल प्रांताच्या फाळणीबद्दल माहिती बघायला मिळणार आहे. आणखी वंगभंग आंदोलन, होम रूल चळवळ आणि ॲनी बेझंट यांच्याबद्दल सुद्धा माहिती बघायला मिळणार आहे. तर चला तर मग या पाठाला सुरुवात करूया. लॉर्ड कर्झन याने 1905 मध्ये बंगाल प्रांताची फाळणी केली, हे एक लक्षात राहू द्या. लॉर्ड कर्झन याने बंगाल प्रांताची फाळणी केली. कधी केली? 1905 मध्ये. बंगाल प्रांताचा विस्तार मोठा असल्याने प्रशासकीय सोयीसाठी फाळणी केल्याचे कारण देण्यात आले, परंतु त्यामागील खरा हेतू हिंदू मुस्लिम समाजात फूट पाडून राष्ट्रीय चळवळ कमकुवत करणे हा होता. मुस्लिम बहुसंख्य असलेला पूर्व बंगाल व हिंदू बहुसंख्य असलेला बिहार व ओरिसा मिळून बनलेला पश्चिम बंगाल असे दोन प्रांत निर्माण करण्यात आले. राष्ट्रीय सभेने बंगालच्या फाळणीला कडाडून विरोध केला. बंगाल प्रांताच्या फाळणीमागचा खरा हेतू कोणता होता? हिंदू मुस्लिम समाजात फूट पाडून राष्ट्रीय चळवळ कमकुवत करणे हा होता. हे एक कारण लक्षात राहू द्या. समोर बघूया. या ठिकाणी आपल्याला दादाभाई नौरोजी यांचं चित्र दाखवलं आहे. वंगभंग आंदोलन बघूया. बंगालच्या फाळणीविरुद्ध जे आंदोलन झाले त्याला वंगभंग आंदोलन असे म्हणतात, हे लक्षात राहू द्या. वंगभंग आंदोलन कशाला म्हणतात? बंगालच्या फाळणीविरुद्ध जे आंदोलन झाले त्याला वंगभंग आंदोलन असे म्हणतात. या आंदोलनाचे नेतृत्व सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी केले. अतिशय महत्त्वाचं आहे, लक्षातच राहू द्या. वंगभंग आंदोलनाचं नेतृत्व कोणी केलं? सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी केलं. फाळणीविरुद्ध तीव्र आंदोलन झाले तरीही ब्रिटिश सरकारने बंगालची फाळणी रद्द केली नाही. उलट आंदोलकांविरुद्ध दडपशाहीच्या मार्गाचा अवलंब केला. आंदोलकांवर लाठी हल्ले केले. वंगभंग चळवळीत वंदे मातरम हे आंदोलकांचे घोषगीत होते. यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकते की वंगभंग चळवळीत आंदोलकांचे कोणते घोषगीत होते? वंदे मातरम हे आंदोलकांचे घोषगीत होते. हे गीत म्हणणाऱ्या शाळकरी मुलांनाही शिक्षा करण्यात आल्या. बंगालच्या फाळणीविरुद्ध देशभर आंदोलन करण्यात आले. दादाभाई नौरोजींनी भारतीयांना अखंड चळवळ करा असा संदेश दिला. यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकते की दादाभाई नौरोजींनी भारतीयांना कोणता संदेश दिला? अखंड चळवळ करा हा संदेश दिला. राष्ट्रीय सभेने स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण असा आंदोलनाचा 4 सूत्री कार्यक्रम जाहीर केला. राष्ट्रीय चळवळ दडपण्यासाठी सरकारने फोडा आणि राज्य करा या धोरणाचा अवलंब केला. बघा, राष्ट्रीय चळवळ दडपण्यासाठी सरकारने कोणत्या धोरणाचा अवलंब केला? फोडा आणि राज्य करा या धोरणाचा अवलंब केला. हिंदू मुसलमान यात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. यातून 1906 साली मुस्लिम लीग या संघटनेची स्थापना झाली. महत्त्वाचं आहे, मुस्लिम लीग या संघटनेची स्थापना कधी झाली? 1906 मध्ये झाली. राष्ट्रीय आंदोलनाची वाढती शक्ती कमी करण्यासाठी सरकारने देशातील प्रमुख नेत्यांना तुरुंगात डांबले. इसवी सन 1908 मध्ये लोकमान्य टिळकांना अटक करण्यात आली. हे लक्षातच राहू द्या. लोकमान्य टिळकांना कधी अटक करण्यात आली? 1908 मध्ये. त्यांना 6 वर्षाची कारावासाची शिक्षा देण्यात आली. लोकमान्य टिळकांना झालेल्या शिक्षेमुळे देशभर संतापाची लाट उसळली. मुंबई येथील गिरणी कामगारांनी या शिक्षेच्या विरोधात 6 दिवस संप केला. हे सुद्धा लक्षात राहू द्या. मुंबई येथील गिरणी कामगारांनी या शिक्षेच्या विरोधात 6 दिवस संप केला. जहाल नेत्यांनी 4 सूत्री कार्यक्रम देशभर पोहोचवला. वंगभंगाचे आंदोलन उग्र होत गेले. अखेर राष्ट्रीय सभेच्या आंदोलनापुढे सरकार नमले. सरकारने बंगाल प्रांताची फाळणी 1911 साली रद्द केली. महत्त्वाचं आहे, सरकारने बंगाल प्रांताची फाळणी कधी रद्द केली? 1911 साली रद्द केली. होम रूल चळवळ बघूया. डॉक्टर ॲनी बेझंट या आयरिश विदुषीने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी भारतीयांना स्वराज्याचा अधिकार मिळावा अशी मागणी केली. यावर आपल्याला प्रश्न विचारला गेला आहे की डॉक्टर ॲनी बेझंट यांनी भारतीयांसाठी कोणती मागणी केली? भारतीयांना स्वराज्याचा अधिकार मिळावा अशी मागणी केली, हे लक्षात राहू द्या. यासाठी त्यांनी चेन्नई येथे होम रूल लीगची म्हणजे स्वराज्य संघाची स्थापना केली. यावर तर नेहमी प्रश्न विचारले जाते की होम रूल लीगची स्थापना कोणी केली?
डॉक्टर ॲनी बेझंट यांनी कुठे केली? चेन्नई या ठिकाणी. या धर्तीवर लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्र स्वराज्य संघाची स्थापना केली. महत्त्वाचं लक्षातच राहू द्या, लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रात स्वराज्य संघाची स्थापना केली. स्वराज्य संघाच्या चळवळीला सामान्य जनतेचा पाठिंबा मिळाला. अनेक स्त्रिया या चळवळीत सहभागी झाल्या. या चळवळीने देशभर चैतन्य निर्माण झाले. राष्ट्रीय सभेचे 1916 साली लखनौ येथे अधिवेशन भरले होते. या अधिवेशनात स्वराज्याची मागणी करण्यात आली. हे खूप महत्त्वाचं आहे. हे लक्षातच राहू द्या की कोणत्या अधिवेशनामध्ये स्वराज्याची मागणी करण्यात आली. 1916 साली लखनौ येथे झालेल्या अधिवेशनात स्वराज्याची मागणी करण्यात आली. भारतीयांमधील असंतोष काही प्रमाणात कमी करणे सरकारला गरजेचे वाटू लागले, म्हणून सरकारने 1919 साली सुधारणा कायदा मंजूर केला. हे सुद्धा लक्षात घ्या की सरकारने 1919 साली सुधारणा कायदा का मंजूर केला? कारण भारतीयांमधील असंतोष काही प्रमाणात कमी करणे सरकारला गरजेचे वाटू लागले, म्हणून सरकारने 1919 साली सुधारणा कायदा मंजूर केला. या ठिकाणी हा पाठ संपतो. या ठिकाणी आपल्याला ॲनी बेझंट यांचं चित्र दाखवलं आहे. आपण यावरचे प्रश्न बघूया. पहिली रिकामी जागा बघूया. बंगालच्या फाळणी विरुद्ध जे आंदोलन झाले त्याला रिकामी जागा आंदोलन असे म्हणतात. काय म्हणतात? वंगभंग आंदोलन. बंगालच्या फाळणी विरुद्ध जे आंदोलन झाले त्याला वंगभंग आंदोलन म्हणतात. राष्ट्रीय चळवळ दडपण्यासाठी सरकारने रिकामी जागा या धोरणाचा अवलंब केला. कोणत्या धोरणाचा अवलंब केला? फोडा आणि राज्य करा या धोरणाचा अवलंब केला. सरकारने बंगालची फाळणी रिकामी जागा साली रद्द केली. कोणत्या साली रद्द केली? 1911 साली रद्द केली. हे लक्षात राहू द्या. योग्य जोड्या जुळवायच्या आहे. बंगाल प्रांताची फाळणी लॉर्ड कर्झन येईल. वंगभंग आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले? सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी केले. स्वराज्य संघाची स्थापना ॲनी बेझंट यांनी केली. बघा, स्वराज्य संघाची स्थापना चेन्नईमध्ये कोणी केली? तर डॉक्टर ॲनी बेझंट येईल. आणि स्वराज्य संघाची स्थापना महाराष्ट्रात कोणी केली? तर लोकमान्य टिळक येईल. हे एक लक्षात राहू द्या. दादाभाई नौरोजी यांनी भारतीयांना कोणता संदेश दिला? दादाभाई नौरोजी यांनी भारतीयांना अखंड चळवळ करा असा संदेश दिला. राष्ट्रीय सभेने 1916 साली लखनौ येथील अधिवेशनात कोणती मागणी केली? स्वराज्याची मागणी केली. हे एक लक्षात राहू द्या. समोरचे प्रश्न बघूया. सरकारने बंगालची फाळणी रद्द केली याचं कारण बघूया आपण. सरकारने बंगालची फाळणी 1911 साली रद्द केली कारण राष्ट्रीय आंदोलनाची वाढती शक्ती कमी करण्यासाठी सरकारने देशातील प्रमुख नेत्यांना तुरुंगात डांबले. 1908 मध्ये लोकमान्य टिळकांना अटक करण्यात आली. त्यांना 6 वर्षाची कारावासाची शिक्षा देण्यात आली. लोकमान्य टिळकांना झालेल्या शिक्षेमुळे देशभर संतापाची लाट उसळली. मुंबई येथील गिरणी कामगारांनी त्या शिक्षेच्या विरोधात 6 दिवस संप केला. जहाल नेत्यांनी 4 सूत्री कार्यक्रम भारतभर पोहोचवला. वंगभंगाचे आंदोलन उग्र होत गेले, म्हणून सरकारने बंगालची फाळणी 1911 साली रद्द केली. हे लक्षात राहू द्या, महत्त्वाचं आहे. समोरचा प्रश्न बघूया. सरकारने 1919 साली सुधारणा कायदा मंजूर केला. याचं कारण बघूया आपण. सरकारने 1919 साली सुधारणा कायदा मंजूर केला कारण राष्ट्रीय सभेचे 1916 साली लखनौ येथे अधिवेशन भरले होते. या अधिवेशनात स्वराज्याची मागणी करण्यात आली. भारतीयांमधील असंतोष काही प्रमाणात कमी करणे सरकारला गरजेचे वाटू लागले, म्हणून सरकारने 1919 साली सुधारणा कायदा मंजूर केला. या ठिकाणी हे प्रश्न संपते. या ठिकाणी आपण थांबूया. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.